जय महाराष्ट्र मित्रांनो, एकदा विचार करा की तुमचा जन्म या पूर्ण विश्वामध्ये भारत देशामध्ये होतो, भारतमध्ये महाराष्ट्रामध्ये होतो आणि अशा कुटुंबामध्ये होतो ज्यांची बोली जी आहे ती मराठी बोली आहे, जी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर असे किती अनेक पुरुष आहेत, त्यांच्या बोलीमध्ये आपला जन्म होतो. म्हणजे ही माज करण्यासारखी, ही रुबाब दाखवणारी सारखी तर गोष्ट आहेच. असण्याचा तर माज भरपूर आहे आणि माणसाला असावाच, कारण प्रत्येक ठिकाणी आपण आपलं वर्चस्व दाखवलेत. आणि जी लोक बोलतात ना की मराठी माणूस कशामध्ये पुढे नाही, हे नाही, एकदम वायफळ आहे. मी आज पुण्यामध्ये मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचा एक्झिबिशन होता, तिकडे गेलो होतो. तुम्ही विचार नाही करू शकत, मराठी माणूस कित्येक क्षेत्रामध्ये तो घुसलेला आणि व्यवसाय करतोय. म्हणजे एकदम शेती उगवण्यापासून ते बिल्डिंग्स बांधण्यापर्यंत, रस्ते बांधण्यापर्यंत, विलास बांधतोय, पाईप्स, हार्डवेअर्स, मशिनरी, सगळ्या गोष्टींमध्ये ना मराठी माणूस आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उभा आहे. आणि ही जी लोक आहेत ना, जी म्हणतात की मराठी माणूस पुढे नाही, त्यांनी आयुष्यामध्ये कधी प्रगती केलेली नाहीये आणि त्यांना दुसऱ्यांची सुद्धा प्रगती बघवलेली नाहीये, म्हणूनच त्यांचे असे विचार आहेत. म्हणून जी लोक अशी बोलतात ना, पहिली गोष्ट तर त्यांचं तोंड बंद करा. आणि जर तुम्हाला खरंच बघायचं असेल तर असे जे एक्झिबिशन्स असतात ना, खरंच तुम्ही अटेंड करा. त्यावेळी तुम्हाला समजेल की मराठी माणूस आज कुठे आहे.